गुड मॉर्निंग स्टुडंट्स. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट हा टॉपिक बघतो आपण आणि आज आपण पुढचे MCQ बघणार आहे. पहिला क्वेश्चन बघा काय आहे. अँड्रोपोर स्ट्रक्चर इज फॉर्म्ड बाय. ठीक आहे, पहिल्यांदा अँड्रोपोर म्हणजे काय बघा. अ कॉलम विथ सपोर्टिंग स्टॅमेन. जो कॉलम स्टॅमेनला सपोर्ट करतो म्हणजेच अँड्रोशियमला सपोर्ट करतो तो कॉलम म्हणजे कोण, तर अँड्रोपोर. ठीक आहे, किंवा असं म्हणू शकता तुम्ही अँड्रोशियम हाय अप इन द एअर देन द इंटरनोड इज कॉल्ड अँड्रोपोर. सो राईट आन्सर काय आहे, तर इंटरनोड. इथे ही डायग्राम बघ, याच्यामध्ये स्टॅमिन जो आहे तो हाय अप आहे. ठीक आहे, सो हा जो कॉलम तुम्हाला दिसतोय किंवा जी ट्यूब तुम्हाला दिसते जी ॲक्च्युली स्टॅमिनला सपोर्ट करते ही जी आहे त्याला आपण काय म्हणतो, तर अँड्रोपोर. आणि म्हणून आपण राईट आन्सर काय कन्सिडर करतो, तर इंटरनोड. तर सेकंड क्वेश्चन बघा काय. विच इज द मोस्ट लॉजिकल सिक्वेन्स विथ रेफरन्स टू द लाईफ सायकल ऑफ अँजिओस्पर्म. आता फर्स्ट वन बघा काय आहे. जर्मिनेशन, एंडोस्पर्म फॉर्मेशन, सीड डिस्पर्सल अँड डबल फर्टिलायझेशन. बघा, लॉजिकल सिक्वेन्समध्ये विचार करत असताना डबल फर्टिलायझेशन झाल्याशिवाय सीड फॉर्मेशन होणार नाही. त्यामुळे फर्स्ट वन ऑप्शन जो आहे तो आहे रॉंग ऑप्शन. सेकंड वन बघा, क्लिवेज, फर्टिलायझेशन, ग्राफ्टिंग अँड फ्रूट फॉर्मेशन. तर ग्राफ्टिंग जे आहे, ग्राफ्टिंग झाल्यावरती मग प्लांट ग्रो होईल, मग पुढे त्याला फ्लावर्स लागतील, मग फर्टिलायझेशन होईल आणि मग फ्रूट्स लागतील. बरोबर आहे, ही एक एकंदरीत आयडियल सिक्वेन्स असायला हवा होता. पण इथं ग्राफ्टिंग थर्ड वन ऑप्शन आहे, तर आपण हा जो ऑप्शन आहे हा आपण कॅन्सल करूया. थर्ड वन काय बघा, पॉलिनेशन, फर्टिलायझेशन, सीड फॉर्मेशन अँड जर्मिनेशन. तर बघा, पहिल्यांदा पॉलिनेशन होतं. पॉलिनेशन म्हणजे काय, तर जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते स्टिग्मावरती लँड होतात. मग फर्टिलायझेशन होतं ज्याला आपण डबल फर्टिलायझेशन प्रोसिजर्स म्हणतो. आणि हे डबल फर्टिलायझेशन झाल्यावर मग काय होतात, तर सीड आणि फ्रूट्स फॉर्म होतात. मग या सीड्स ज्या आहेत ह्या सीड्स काय होतील, जर्मिनेट होतील त्यांची डॉर्मन्सी पिरियड ब्रेक झाल्यावर. मग हा थर्ड वन ऑप्शन जो आहे हा थर्ड वन ऑप्शन आपण काय समजूया, इट इज अ राईट ऑप्शन. आता थर्ड वन क्वेश्चन बघा काय आहे. Allurion layer is a part of, and the options are endosperm, embryo, tagmen and testa. आता मला तुम्हाला इथे एक डायग्राम दाखवायची आहे. तर अलेरियॉन लेअर कुठे आहे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल ही लेअर जी तुम्हाला दिसते ती आहे अलेरियॉन लेअर. ठीक आहे, सो अलेरियॉन लेअर इज अ आउटर मोस्ट लेअर ऑफ द एंडोस्पर्म फॉलोड बाय इनर स्टार्ची मेम्ब्रेन. सो राईट आन्सर इज एंडोस्पर्म. सो इथं राईट आन्सर काय आहे, तर एंडोस्पर्म. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच स्ट्रक्चर ऑफ द ओव्ह्यूल विल चेंज इन द एंड. ॲक्च्युली फर्टिलायझेशन झाल्यानंतर ज्या वेळेला फ्रूट आणि सीड फॉर्मेशन होत असतं त्यावेळेला ओव्ह्यूलचा बराचसाच पार्ट वेगवेगळ्या कंटेंटमध्ये कन्वर्ट होत असतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा जो चेंज आहे तो आहे इंटुगमेंटचा. कारण इंटुगमेंट्स हे कशामध्ये कन्वर्ट होतात, तर सीड कोटमध्ये कन्वर्ट होतात. सो राईट आन्सर इज इंटुगमेंट्स. बघा नेक्स्ट क्वेश्चन. इन पी प्लांट्स द ओव्ह्यूल इज, अँड द ऑप्शन्स आर हेमिॲटोट्रॉपस, ॲम्फिट्रॉपस, ॲनाट्रॉपस अँड कॅम्पिलोट्रॉपस. तर हे आहेत मायक्रोपाईल एनच्या डायरेक्शननुसार ओव्हरीचे पडणारे काही प्रकार. ठीक आहे, तर जे काही ॲट्रोपस नावाची ओव्ह्यूल असते ही जनरली कशी असते, तर स्ट्रेट लाईन असते आणि त्याच्यानंतर त्याचा मायक्रोपाईल एंड जो आहे हा अपवर्ड डायरेक्शनला असतो. ठीक आहे, हेमिॲटोट्रॉपस जी आहे याची कशी असते बघा, तर या किंवा या साईडला त्यांची असते ओव्हरीची मायक्रोपाईल एंड. आणि त्यानंतर ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल जे आहे याच्या मायक्रोपाईल एंड जो आहे तो एक्झॅक्ट डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो. आणि याच पद्धतीची ओव्ह्यूल जी आहे ही कुठे सापडते, तर पी प्लांट्समध्ये सापडते.
सो इथे राईट आन्सर काय आहे तर ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा, मायक्रोबाईल कंटेंट्स and the options are pollen tube, pollen grain, nucleolus and all of these. तर बघा, तर जनरली जिम्नोस्पर्मिक प्लांटमध्ये लीफवरती मायक्रोफाईल कंटेंट असतात आणि जनरली मायक्रोफाईल हे आहेत ते काय कंटेंट करतात तर पोलन ग्रेन्स कंटेंट करतात. ठीक आहे, त्यांच्यावरती पोलन ग्रेन्स असतात. म्हणून राईट ऑप्शन इथे आपण काय कन्सिडर करूया तर पोलन ग्रेन्स. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा, टेप्टम इज and the option is parental in origin usually in innermost layer of anther wall. Second one, modified endothelium of the anther wall. Next, outermost layer of sporangineous tissue. And the last one, parental in origin and in the innermost layer of the ovule wall. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया तर ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर बघूया, जेणेकरून आपल्याला समजेल की ॲक्च्युली टेप्टम कुणाच्या आधी, कुणाच्या नंतर आणि कोणत्या दोन लेअरच्या मध्ये असतो. तर बघा, ही आहे टिपिकल ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथरची डायग्रॅम. सगळ्यात आउटरमोस्ट लेअर जो आहे हा आउटरमोस्ट लेअर असतो इपिडर्मिस लेअर. ठीक आहे, आणि या इपिडर्मिस लेअरच्या बरोबर आतमध्ये कोण असतो एंडोथेसियम. जनरली बायलेअर मेम्ब्रेन आहे हा. आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये सगळ्यात जास्त ज्याने एरिया कव्हरअप केलेला आहे ती टिश्यू सिस्टीमचा नेटवर्क असतो आणि तो असतो मिडल लेअर. मिडल लेअरच्या आतमध्ये ज्या काही आपल्याला सॅक दिसतात या सॅकला कव्हरिंग करण्यासाठी कोण असतात तर टेप्टम. हे टेप्टम दिसतात का तुम्हाला, ऑरेंज कलरचे दिसतात बघा इथे, तर हे असतात टेप्टम. आणि टेप्टमच्या आतमध्ये हा जो पार्ट आहे बरोबर इनसाइड त्याला म्हणतो आपण स्पोरॅन्जिनियस टिश्यू. तर जर आपण आउटवर्ड टू इनवर्ड अशी जर डायरेक्शन बघितली तर सगळ्यात बाहेर असतात इपिडर्मिस, त्याच्या आतमध्ये असतात एंडोथेसियम, त्याच्या आतमध्ये मिडल लेअर, त्याच्या आतमध्ये टेप्टम आणि सगळ्यात आतमध्ये असतात स्पोरॅन्जिनियस टिश्यू. तर बघा, पहिला ऑप्शन जो आहे ओरिजिन युजली इन द इनरमोस्ट लेअर ऑफ द अँथर वॉल, हा एक्झॅक्टली करेक्ट ऑप्शन आहे. तर हा ऑप्शन करेक्ट का आहे याच्यासाठी आपण 3 जे आहेत उरलेले ऑप्शन्स ते बघा काय आहेत. मॉडिफाईड एंडोथेसियम ऑफ द अँथर वॉल, आत्ताच आपण बघितलं की एंडोथेसियम जो आहे हा सेकंड लेअर आहे. जनरली हा जो सगळ्यात आउटरमोस्ट लेअर असतो इपिडर्मिस त्याच्या खाली असणारा हा लेअर असतो प्रोटेक्शनसाठी. सो जो सेकंड ऑप्शन आहे तो आहे एक्झॅक्टली रॉंग. थर्ड वन ऑप्शन काय बघा, आउटरमोस्ट लेअर ऑफ स्पोरॅन्जिनियस टिश्यू मॉडिफिकेशन, तर हेही ऑप्शन चुकीचं आहे. सगळ्यात आउटरमोस्ट लेअर जो आहे तो कुणाचा आहे इपिडर्मिसचा आहे. आणि फोर्थ वन बघा, ओरिजिन अँड इट्स इनरमोस्ट लेअर ऑफ द ओव्ह्यूल वॉल. ओव्ह्यूल वॉलचा इथे प्रश्नच येत नाही, कारण हा सगळ्याचा सगळा पार्ट जो आहे हा अँड्रोशियमचा आहे, गायनोशियमचा नाही. म्हणून ह्या 4 ऑप्शनपैकी फर्स्ट ऑप्शन जो आहे तो बरोबर ऑप्शन आहे. 8 वन क्वेश्चन बघा काय आहे, इन एंजियोस्पर्म इफ द नंबर ऑफ क्रोमोझोम इन एंडोस्पर्म इज 30, व्हॉट विल बी द नंबर ऑफ क्रोमोझोम इन न्यूक्लियोलस. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. बघा, तर बघा, स्पर्म सेल जी आहे किंवा मेल गॅमेटोफॅटिक सेल जी आहे ती जनरली हॅप्लॉइड असते, बरोबर आहे. सो हॅप्लॉइड सेलसाठी आपण कन्सिडर करूया n. ठीक आहे, त्याच्यानंतर सेंट्रल न्यूक्लियर जो आहे त्यांचे जे काही क्रोमोझोमचा सेट आहे त्याला आपण काय कन्सिडर करूया 2n. आणि जर यांची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार 3n, बरोबर आहे. आणि इथे त्यांनी काय सांगितले गिवनमध्ये 3n इज इक्वल टू 30 सांगितले का. इफ द नंबर ऑफ क्रोमोझोम इन एंडोस्पर्म, तर एंडोस्पर्ममध्ये किती आहेत तर 30. जर 3n बरोबर 30 असेल तर नुसतं n बरोबर किती असणार तर 10, बरोबर आहे. इथंपर्यंत आपल्याला समजलं. तर इथे आहे n बरोबर 10, n बरोबर 10. ठीक आहे, तर आता बघा न्यूक्लियोलसमध्ये किती असतात 2n नंबरचे क्रोमोझोम असतात, कारण बाकीच्या सगळ्या सेल ज्या आहेत गॅमेटोफॅटिक सेल्स सोडून किंवा सेक्स सेल सोडून हे सगळ्या डिप्लॉइड असतात. मग त्यांच्यामध्ये जर क्रोमोझोम नंबर कन्सिडर करायचा असणार तर तो किती असेल 2n. आणि त्या n बरोबर किती आहे 10.
तर बघा 2 इज इंटू 10, 2 इंटू 10 केलं, कारण का एनची व्हॅल्यू आपण आता इथं किती काढली आहे, तर 10 काढली आहे, म्हणून 2 इंटू 10 केलं. तर ॲन्सर आपल्याला काय मिळतं आहे सरते शेवटी, तर 20. ठीक आहे, म्हणून इथं राईट आन्सर काय येणार, तर 20. लक्षात ठेवायचा असा जर क्वेश्चन आला तर पहिल्यांदा एनची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यानंतर मग गिवन नंबर जो दिलेला आहे त्याला एनने डिवाइड करायचं किंवा मल्टिप्लाय करायचं, जसं गिवन असेल त्या पद्धतीनं. आता नेक्स्ट वन क्वेश्चन बघूया, तो सुद्धा ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथरवरती डिपेंड आहे. तर बघा, इन अँथर वॉल फर्स्ट वन टेप्टम लाईज बिटवीन एंडोथेसियम अँड द मिडल लेअर. तर आत्ताच आपण ज्या वेळेला डायग्राम बघितली होती टीएस ऑफ अँथरची, तर इथे सगळ्यात आउटर मोस्ट जो लेअर आहे तो आहे इपिडर्मिसचा, त्याच्या आतमध्ये असतो एंडोथेसियम, त्याच्या आतमध्ये असतो मिडल लेअर, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये म्हणजे मिडल लेअरच्या आतमध्ये असतो टेप्टम आणि सरते शेवटी सगळ्यात आतमध्ये असतात स्पोरॅन्जिनियस टिश्यू. एकंदरीत असा हा प्रोटोकॉल आहे, अशी ही ऑर्डर आहे. तर त्यानुसार आपल्याला आत्ता विचारलेला क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. तर फर्स्ट वन ऑप्शन काय बघा, टेप्टम लाई बिटवीन एंडोथेसियम अँड मिडल लेअर. एक्झॅक्टली रॉंग, कारण एंडोथेसियम आणि मिडल लेअर यांच्या आतमध्ये टेप्टम नसतो, तर मिडल लेअरच्या आतमध्ये टेप्टम आहे, ह्या दोघांच्या मध्ये नाही आहे. त्याच्यानंतर सेकंड वन बघा काय आहे, टेप्टम लाई जस्ट इनर द एंडोथेसियम. रॉंग, कारण त्याच्यानंतर म्हणजे एंडोथेसियमच्या नंतर कोण असतो, तर मिडल लेअर असतो आणि मिडल लेअर नंतर मग टेप्टम असतात. थर्ड वन बघा, मिडल लेअर लाई बिटवीन एंडोथेसियम अँड टेप्टम. एक्झॅक्टली राईट, कारण सगळ्यात शेवटी असतो कोण, तर इपिडर्मिस लेअर. इपिडर्मिसच्या आतमध्ये कोण असतात, तर एंडोथेसियम, एंडोथेसियमच्या आतमध्ये मिडल लेअर, मिडल लेअरच्या आतमध्ये टेप्टम. बरोबर आहे. सो मिडल लेअर या दोघांच्या मध्ये असतो. हा ऑप्शन जो आहे हा बरोबर आहे. बघा आता 10th वन क्वेश्चन बघतो आपण. मायक्रोस्पोरोफाइल ऑफ अँजिओस्पर्म इज नोन ॲज. अँड द ऑप्शन्स आर अँड्रोशियम, अँथर, फिलामेंट अँड स्टॅमेन. ठीक आहे, तर बघा जनरली अँजिओस्पर्ममध्ये स्टॅमेनला आपण मायक्रोस्पोरोफाइल असं लेबलिंग करतो. सो हा जो लास्ट वन ऑप्शन आहे स्टॅमेन, इट इज अ राईट आन्सर. नेक्स्ट वन, स्टिग्मा ऑफ अनोमोफिलस फ्लॉवर इज. ठीक आहे, अनोमोफिलस फ्लॉवर म्हणजे काय, जर ज्या फ्लॉवरमध्ये पॉलिनेशन हे एअर थ्रू होत असेल, विंड थ्रू होत असेल, तर त्या फ्लॉवर्सना आपण अनोमोफिलस फ्लॉवर असं म्हणतो. तर अनोमोफिलस फ्लॉवर हे टिपिकल स्ट्रक्चरच्या स्टिग्मा दाखवत असतात. तर त्या स्टिग्मा कशा असल्या पाहिजेत, तर रफ, स्मूथ, स्टिकी किंवा नॉन ऑफ अबाव. याच्यामध्ये सगळ्यात राईट ऑप्शन जो आहे तो काय आहे, तर स्टिकी. लास्ट लेक्चरला सुद्धा हा क्वेश्चन जो आहे हा वेगळ्या पद्धतीनं आपण बघितला होता की स्टिग्मा जी आहे अनोमोफिलस फ्लॉवरची ह्याने स्टिकी असलं पाहिजे. याचं रिझन असं की ज्या वेळेला पोलन ग्रेन हे विंड करंट थ्रू तिथंपर्यंत पोचतात, ते तिथं ट्रॅप झाले पाहिजेत. ठीक आहे, आणि ट्रॅप होण्यासाठी या स्टिग्मानी फेदरी असलं पाहिजे आणि ॲज वेल ॲज तिनं स्टिकी असलं पाहिजे. सो थर्ड वन इज राईट ऑप्शन. आता 12th वन बघा क्वेश्चन. Example of polyploid tissue present in angiosperm plant is, and the options are perisperm, embryo, टेप्टम, placenta. तर पहिल्यांदा आपण पॉलिप्लॉइड टिश्यू म्हणजे काय बघूया. The polyploid tissue is nothing but the tissue which contain more than 2 set of chromosome. जनरली एका सेलमध्ये एकच सेट असतो क्रोमोझोमचा. ठीक आहे, पण हे जे काही पॉलिप्लॉइड टिश्यू जे आहेत यांच्यामध्ये एक किंवा दोनपेक्षा जास्त क्रोमोझोमचे सेट असू शकतात. आणि जनरली टेप्टम जो आत्ता आपण बघितला टीएस ऑफ अँथरमध्ये, हा टेप्टम जो आहे हा पॉलिप्लॉइड टिश्यूमध्ये इंटरप्रेट होतो. सो राईट ऑप्शन काय, तर टेप्टम. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा. अ मायक्रोस्पोर इज अ फर्स्ट सेल ऑफ. And the options are female gametophyte, second one male gametophyte, third one sporophyte and the last one anther. ठीक आहे, सो मायक्रोस्पोर जे आहेत
हे फिमेल गॅमेटोफाईटमध्ये येत नाहीत, कारण फिमेल गॅमेटोफाईट काय करतात तर मेगास्पोर जनरेट करतात. सो इथं राईट आन्सर काय आहे तर मेल गॅमेट. क्वेश्चन बघा काय आहे, एक्झाम्पल ऑफ इपिहायड्रोफिली इज. तर बघा हायड्रोफिली म्हणजे काय, पॉलिनेशन ब्रिंग बाय वॉटर. आणि हायड्रोफिलीचे दोन टाईप पडतात, इपिहायड्रोफिली आणि हायपोहायड्रोफिली. एपिहायड्रोफिली म्हणजे काय, when the pollination take place on the surface of water. आणि हायपोहायड्रोफिली म्हणजे काय, when the pollination take place inside the water. ठीक आहे. मग इपिहायड्रोफिलीसाठी आपण जे कॉमन एक्झाम्पल नेहमी सांगतो ते आणि ते एक्झाम्पल आहे व्हॅलिसनेरिया. ठीक आहे. तर व्हॅलिसनेरियाचे जे प्लांट्स असतात हे जनरली इपिहायड्रोफिली थ्रू पॉलिनेशन घडवतात. त्याचबरोबर रुपिया नावाचा एक प्लांट आहे तो सुद्धा इपिहायड्रोफिली दाखवतो. नेक्स्ट वन क्वेश्चन बघा, when pollen grains of the flower are transferred to the stigma of another flower on the different plant, the process is called. And the options are gyntonogamy, zanogamy, autogamy and homogamy. आता ऑप्शनचे मिनिंग बघा काय आहेत. तर फर्स्ट वन आहे जायटोनोगॅमी, मीन्स वेन पॉलिनेशन टेक प्लेस इन बिटवीन टू फ्लावर्स ऑफ द सेम प्लांट. ठीक आहे, म्हणजेच काय तर दोन फ्लावर्समध्ये पॉलिनेशन होतं पण ते एकाच झाडावरती असले पाहिजेत, त्याचबरोबर त्यांचा जेनेटिक मेकअप पण सेम असला पाहिजे. नेक्स्ट वन जो आहे तो आहे झायनोगॅमी, अँड झायनोगॅमी मीन्स वेन द पॉलिनेशन टेक प्लेस इन बिटवीन टू डिफरंट फ्लावर्स ऑफ टू डिफरंट प्लांट्स ऑफ द सेम स्पेसिस. ठीक आहे, तर एका स्पेसिसच्या दोन वेगवेगळ्या फुलांमध्ये पॉलिनेशन व्हायला पाहिजे, जे जनरली दोन वेगवेगळ्या प्लांट्सवरती असतील. ॲटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, इफ द पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर. आणि सरतेशेवटी जो आहे ऑप्शन तो आहे होमोगॅमी. आणि होमोगॅमी म्हणजे काय, when both of sex organs of the flowers mature at the same time, it is known as homogamy. तर इथे राईट ऑप्शन बघा काय आहे तर आहे झायनोगॅमी. झायनोगॅमीचं मिनिंगच काय असतं तर इट इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन विच इज टेक प्लेस इन बिटवीन टू डिफरंट फ्लावर्स ऑफ टू डिफरंट प्लांट्स ऑफ द सेम स्पेसिस. आता 17 क्वेश्चन बघा, पॉलिनेशन इन युका प्लांट टेक प्लेस बाय, आता ऑप्शन्स आर बी, बटरफ्लाय, त्याच्यानंतर आहे प्रोन्युबा अँड बर्ड्स. तर याचं राईट आन्सर जे आहे ते आहे प्रोनुबा. प्रोनुबाचं मिनिंगच असं असतं, युका प्लांट जे असतात हे युका प्लांट्स मॉथसाठी स्पेस देतात, जेणेकरून त्याने तिथे काय करावेत, एग लाय करावेत. आणि या युका मॉथचं दुसरं नाव आहे प्रोनुबा. सो राईट ऑप्शन आहे प्रोनुबा. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन, द प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इन पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रियो सॅग इज. आता ऑप्शन्स आर हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड अँड टेट्राप्लॉइड. तर पॉलिगोनम जे आहे तो एक जिनस आहे, जनरली 130 स्पेसिस त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर जनरली प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो आहे हा जनरली कसा असतो तर ट्रिप्लॉइड असतो, कारण पोलर न्यूक्लियामध्ये असणारे 2 न्यूक्लियस आणि मेल गॅमेटमध्ये असणारा एक न्यूक्लियस असे एकत्र येऊन ते ट्रिप्लॉइड होतात. ठीक आहे. नेक्स्ट वन जो आहे बघा क्वेश्चन तो बघा काय आहे, लिव्हर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम फॉर पॉलिनेशन इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ. फर्स्ट वन अँटिरायम, सेकंड ऑसिमम, थर्ड वन सागा प्लांट अँड लास्ट वन फिकस. तर जनरली टर्न पाईप मेकॅनिझम म्हणजे काय बघा, तर बघा द फर्टाइल anther lobe come in contact with backside of the insect body and the pollen grains are dusted here by the receptive stigma. This mechanism is known as turnpipe mechanism. आता ही जी डायग्राम आहे ही आहे सागा प्लांटची डायग्राम. याच्यामध्ये बघा इथे जे काही अँथर आहेत हे अँथर अशा पद्धतीने सिच्युएटेड आहेत, जेणेकरून हे जे काही इन्सेक्ट आहेत यांच्या बॅकसाईडवरती हे पोलन ग्रेन डस्ट व्हावेत आणि पॉलिनेशन इझी व्हावं. ही जी मेकॅनिझम आहे त्याला आपण टर्न पाईप मेकॅनिझम म्हणतो. आणि हा प्लांट जो आहे हा सागा प्लांट आहे. सो इथे जे राईट ऑप्शन आहे तो आहे सागा प्लांट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खूप सिंपल आहे बघा. मोस्ट रिड्यूस्ड साईज गॅमेटोफाइट इज ऑफ, अँड द ऑप्शन्स आर
ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. तर फर्स्ट वन ऑप्शन आहे ब्रायोफाइट. ॲक्च्युली ब्रायोफायटिक प्लांट्स फार काही ॲडव्हान्स प्लांट नाही आहेत. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असणारे सेक्स ऑर्गनसुद्धा फार काही डेव्हलप झालेले नसतात. सो फर्स्ट वन ऑप्शन आपण कॅन्सल करूया. सेकंड वन ऑप्शनही आपण कॅन्सल करूया. याचं रिझन असं आहे की टेरिडोफायटिक प्लांट्स हे 2 पार्टमध्ये डिवाईड होतात, 2 टाईप्समध्ये डिवाईड होतात. त्याच्यापैकी पहिली टाईप आहे तो आहे जिम्नोस्पर्म आणि दुसरे आहेत अँजिओस्पर्म, जे लास्ट 2 ऑप्शन आहेत. सो सेकंड ऑप्शन आपण कॅन्सल करूया. जिम्नोस्पर्मिक प्लांट जे आहेत यांच्यामध्ये ॲक्च्युली सेक्शुअल ऑर्गन प्रेझेंट असतात, ते सुद्धा वेल डेव्हलप प्लांट आहेत, पण त्यांच्यामधली साईज जी आहे गॅमेटोफायटिक साईजची ती काही रिड्यूस झालेली नसते. सो लास्ट वन ऑप्शन आहे अँजिओस्पर्म. इट इज अ राईट आन्सर. कारण अँजिओस्पर्मिक प्लांट, ज्याला जनरली आपण फ्लॉवरिंग प्लांट म्हणतो, यांच्यामध्ये असणारे सेक्स ऑर्गन गॅमेटोफाइट्स हे व्यवस्थित डेव्हलप झालेले असतात. त्याचबरोबर त्यांची साईजसुद्धा रिड्यूस असते. सो लास्ट ऑप्शन जो आहे अँजिओस्पर्म, इट इज अ राईट ऑप्शन. ठीक आहे. तर उद्या आपण काही वेगळे क्वेश्चन्स घेऊन भेटूया. तर आपण सगळ्यांनी काय करायचं आहे, तर पुढचा पार्ट जो आहे तो वाचून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन सोडवणं सोपं पडेल. ठीक आहे. तर चला नेक्स्ट लेक्चरला भेटूया. बाय.